गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। आमचे भाऊ अंतरुणावर पडले तो सगळ्यात माझा दुःखाचा विषय आणि ह्या ठिकाणी काम करत असताना मी सुरू केलेलं काम थोडं काही दिवस लोकांच्या पसंती पडणार नव्हतं आणि भाऊनी येतात त्यांनी मला सांगितलं की ग्रामपंचायतीच्या ह्या निवडणुकीत आम्ही तुला मदत करू, पण पुढच्या निवडणुका तू तुझ्या ताकदीवर हिमतीवर लढायच्या। पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात एक संयमी, मितभाषी व वारकरी सांप्रदायिक असल्यामुळे राजकारणात असूनही अतिशय सरळ मार्गी व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले विठ्ठल परिवाराचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय राजूबापू पाटील यांचा यावर्षी 5वा स्मृतिदिन। त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या मान्यवरांना लोकनेते स्वर्गीय राजूबापू पाटील स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार असल्याची माहिती स्वर्गीय राजूबापू पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट बालाजी कोरके यांनी दिली। भोसे तालुका पंढरपूर येथील यशवंत सभागृहात रविवारी दिनांक 10 रोजी सकाळी 10 वाजता संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार संजय मामा शिंदे असणार आहेत। प्रमुख पाहुणे म्हणून कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक, पांडुरंग साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार प्रशांतराव परिचारक, सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, विठ्ठल साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके, माजी संचालक युवराज पाटील, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन रावसाहेब पाटील, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य आणि सरपंच गणेश पाटील उपस्थित राहणार आहेत। स्वर्गीय राजूबापू पाटील स्मृती पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून यात प्रसिद्ध कलाकार कोमल पाटोळे मेंढापूर यांना राजूबापू पाटील कला गौरव पुरस्कार मिळणार आहे। अतुल बागल गादेगाव यांना राजूबापू पाटील कृषीभूषण पुरस्कार, आदर्श शिक्षक व वान पवार खेडबोसे तर यांना राजूबापू पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार, मृदंगवादक वाल्मिक कोळी चिलाईवाडी यांना आदर्श सामाजिक संस्था मंगलचहा प्रभाहिरा प्रतिष्ठान यांच्या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे। स्वर्गीय राजूबापू पाटील हे विठ्ठल परिवारातील एक अतिशय लोकप्रिय नेतृत्व म्हणून गणले गेले। 2004 मध्ये पार पडलेली विधानसभा निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून लढवली आणि दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती। मात्र पुढील राजकीय वाटचालीत त्यांनी विठ्ठल परिवार एकत्र राहिला पाहिजे हीच भूमिका घेत आपली वाटचाल सुरू ठेवली। स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या विरोधात 2004 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवल्यानंतर देखील स्वर्गीय राजूबापू पाटील यांनी पुढे विठ्ठल परिवाराच्या हिताची भूमिका घेत स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या सोबत राहत विठ्ठल परिवारातील नेते तसेच विठ्ठल कारखान्याचे संचालक म्हणून प्रभावी भूमिका बजावली होती। त्यामुळे विठ्ठल परिवारात स्वर्गीय राजूबापू पाटील यांच्याप्रती अतिशय आदराची भावना असल्याचं दिसून येतं। मात्र या पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांची उपस्थिती याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे।